नमस्कार मंडळी. तर माया हा व्हिडिओ पाहून काही लोकांच्या बुडाले आग लागू शकते. लागली तर लागली, आपल्याला काही फरक पडत नाही. तर रस्त्यावरचे भटके कुत्रे आणि रस्त्यावरचे भटके डॉग लवर जे आहे त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे. तर त्यानं शरीराचे सगळे भोकाड उघडे ठेवून आपला हा व्हिडिओ पाहावा, ऐकावा आणि त्याच्यावर तर विचार करावा. पण आपण मुद्द्याला हात घालण्यापूर्वी काही 2-4 व्हिडिओ आहेत हे मी तुम्हाला दाखवू इच्छितो. तेवढे पाहून घ्या, नंतर आपण मग पुढे बोलूच. तर हे व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलं असणच का रस्त्यावरचे जे भटके कुत्रे आहे त्या भटक्या कुत्र्यामुळे काही लोकांचे ॲक्सिडेंट झाले आहे. त्या भटक्या कुत्र्यानं काही लोकांवर तर अटॅक केला, ते चावले आहे आणि बऱ्याच प्रकारच्या ज्या काही दुर्घटना आहेत त्या इथं भटक्या कुत्र्यामुळे रस्त्यावरच्या तिथं झालेल्या आहे. आणि एका व्हिडिओमध्ये तर ते भटके कुत्रे काय करते, एका सिक्युरिटी गार्डवर विनाकारण अटॅक करते. मग तो सिक्युरिटी गार्ड ते कुत्रे मंडळी एवढे सगळे व्हिडिओ तुम्ही न पाहिले त्याच्यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असणच का बा भटके कुत्र्यामुळे कितीतरी जणांचे ॲक्सिडेंट झाले आहे, कितीतरी जनावर भटके कुत्र्यानं अटॅक केला आहे, त्यामुळे ते चावलेले आहे. दुर्घटना तिथं विविध प्रकारच्या विविध ठिकाणी तिथं झालेल्या आहे. आणि एका व्हिडिओमध्ये तर आपण इथं पाहिलं का बा भटके कुत्रे एका सिक्युरिटी गार्डवर विनाकारण अटॅक करून राहिले आणि तो सिक्युरिटी गार्ड स्वतःला वाचवण्यासाठी मग ते काठी घुमवते, त्या भटके कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न करते, दूर सारण्याचा प्रयत्न करते. तर एक भटका डॉग लवर तिथं येते आणि तो डॉग लवर त्या गार्डले मारायला लागते. काहून तर तू कुत्र्याला काहून मारून राहिला म्हणून. आता मायासोबत जर असं झालं असतं, भटक्या कुत्र्याने जर समजा मायावरती अटॅक केला असता तर मी तुम्हाला खोटं नाही सांगत का माया हातात जे येईन ते त्या हत्यारानं मी त्या भटक्या कुत्र्याचं तंगडं तोडूनच टाकलं असतं. 100% आपण सोडलं नसतं. आणि भटका डॉग लवर जर समजा त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी येऊन तो जर मायावर अंगावर आला असता, भटका डॉग लवर, त्या डॉग लवरच्या कणपटात मी शेकून दिली असती, मी मागं पुढं पाहिलं नसतं. अरे भाऊ, मी तिथं चुपचाप चाललो, मायावर जर एखादा कुत्रा अटॅक करत असन तर मी स्वतःला वाचवलंच ना का चावून घेऊ? तू अशीन मोठा दानशूर नाही. हे दानशूर म्हणजे काय, ह्या भटक्या डॉग लवरले का वाटते का आम्ही रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याला खाले टाकून राहिलो, बिस्किट देऊन राहिलो, हे देऊन राहिलो, ते देऊन राहिलो, म्हणजे आम्ही दानशूर झालो, जी म्हणजे भगवानच झालो त्या कुत्र्यासाठी, असं त्याची धारणा होऊन जाते त्या भटक्या डॉग लवरची. नाही म्हणजे प्राणीदया आहे, भूतदया, सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. पण तुम्ही मग एवढंच जर समजा तुमचं प्राणीदया भूतदया जर समजा उतू जात असल तर मग त्याला घरी घेऊन जा. तर हे म्हणते आम्ही असं कसं घरी घेऊन जाऊ, पर नका घरी घेऊन जाऊ, त्याला तुमच्या सोसायटीत न्या. ते म्हणते असं कसं आम्ही सोसायटीत नेऊ, नका नेऊ, पण कुठंतरी सुरक्षित ठिकाणी त्याला नेऊन ठेवा आणि तिथं चारा. का चारता येतं, रस्त्यावर तर येतं थोडंफार काहीतरी आहे, तर एखादा बिस्किटचा पुडा नाही तर मग कोणती बाई येते, ते असे डब्यामध्ये आणलेलं असते त्यानं बनवून त्याला मग टाकते, ये रे बाबू, ये रे शोना, कुत्र्याले बाबू शोना. इथं माणसं भुक्यानं मरून राहिले, त्याचं काय नाही, हे कुत्र्याले बाबू शोना घे रे, ते त्याला वाटते का बा बिलकुल म्हणजे आपण ना दानशूर झालो, आपल्यासारखं जिंदगी म्हणजे दुनियामध्ये कोणी नाहीच आहे असं त्याला वाटायला लागते. आता प्राणीदया कोणाला दाखवायची, भूतदया कोणा दाखवायची, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण ना काही त्याला आड येऊ शकत नाही. म्हणजे मी असं म्हणू शकतो का तुम्ही भटके कुत्र्याला खाले टाकूच नका म्हणून, नाही म्हणू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कोणी कोणाला खाले इथं टाकू शकते, ठीक आहे तुम्ही टाका. पण एखादा भटका कुत्रा जर समजा माझ्या अंगावर येत असन चावून विनाकारण, तर मी त्या कुत्र्याचं तंगडं तोडन. मग तिथं जर समजा तू मदत आला का कस काय तुम्ही ना कुत्र्याला मारला म्हणून, तर भाऊ मी तुही बी कनपट शिकन, कारण ते माया अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एखादा कुत्रा विनाकारण जर मला येऊन चावत असेल तर मी रेबीज करून मरू का मग मी तिथं? का असा उभा राहू चुपचाप, ये रे बाबू मला चाव म्हणून? नाही रे भाऊ, तेवढी प्राणीदया भूतदया मायामध्ये नाही आहे. मी त्या कुत्र्याचं तंगडं तोडन आणि एखादा भटका डॉग लवर आला तर त्या डॉग लवरचं बी तंगडं तोडाने मी मागं पुढं पाहणार नाही, कारण ते आपल्याला गोष्टी पटत नाही. जे पटत नाही ते पटत नाही. मला काय वाटते, मी तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगतो का या भटक्या कुत्र्याचं नसबंदी केली पाहिजे. या भटक्या कुत्र्याची आणि या भटक्या डॉग लवरची नसबंदी सरकारनं इथं केली पाहिजे. कारण मला सांगा प्रामाणिकपणे, आता मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो का भटक्या कुत्र्याची संख्या जर समजा समाजामध्ये वाढली तर आपल्या देशाला काही फायदा होऊन राहिला का विकासामध्ये देशाच्या? नाही. समजा आता माया गल्लीमध्ये एक 15-20 भटके कुत्रे असं आपण मानू. आता त्या 15-20 भटक्या कुत्र्याची संख्या काही वर्षानं जर समजा 100वर गेली तर माया गल्लीले, माया समाजाले, माया देशाले काही त्या भटक्या कुत्र्याचा फायदा झाला का? होणार आहे का? शक्यच नाही ना जी, शक्यच नाही. मग
सरकारनं म्हणजे महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेनं, नगर परिषदेनं, जी ती ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीनं आपल्या बजेटमध्ये काहीतरी पैसा याच्यासाठी काढला पाहिजे का या भटक्या कुत्र्याला पकडा आणि त्याचं कापून टाका, म्हणजे नसबंदी करा त्याची, भटक्या कुत्र्याची ही गरज आहे. आता मी विदेशामध्ये जाऊन आलो तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विदेशामध्ये कुठेही तुम्हाला भटके कुत्रे दिसणार नाही, कारण त्यानं ते प्रिकॉशन जे आहे ते बहुत पहिले घेतले असतील, मग त्याचा रिझल्ट आपल्याला आता दिसते. भटके कुत्रे नाही तिकडं, भटके जनावरं नाही, कबूतर फिवतर तुम्हाला पाहायला भेटत नाही. कबूतर हा असा पक्षी आहे का जो कुठेही राहतेस. तर विदेशामध्ये तर त्या कबुतरायले खाली टाकणं गुन्हा आहे, गुन्हा. आपल्याकडं महानगरपालिकेने फक्त बोर्ड लावला आहे. पुणे महानगरपालिकेनं आता जर समजा तुम्ही नदीपात्रामध्ये जाऊन पाहिसाल तर बोर्डला लावलाय का कबुतरापासून सावधान राहा, दूर राहा, कारण त्याच्यामुळं एक कोणता तरी रोग आहे म्हणे तो पसरून राहिला. मग तुम्हाला माहित आहे का कबुतरामुळे रोग पसरून राहिला म्हणून, तर मग जे लोक कबुतराला खाली टाकते त्याच्यावर ऍक्शन घ्या ना तुम्ही. काहून खाली टाकून राहिले भाऊ, कबुतराला खाली टाकून असं का दान धर्म करून राहिला तू, असं का पुण्य करून राहिला मला ते समजत नाही. कबुतराचं अस्तित्व काहून आहे या पृथ्वी तलावरती, मला ते एक गोष्ट समजत नाही. परंतु आता प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक प्राण्याचा आपल्या जीविताचा अधिकार असतो, तो मला मान्य आहे. पण या संख्येवर कुठंतरी पाबंदी आली पाहिजे, रोक आणली पाहिजे, म्हणजे काहीतरी ते मॅनेज केलं पाहिजे. असं भरमसाठ वाढतच चाललं असं होऊन ते जमणार नाही. तर कुत्र्याच्या बाबतीत आपण बोलत होतो का कुत्र्याची नसबंदी त्यानं करायलाच पाहिजे. मागं आपण पाहत होतो का आपल्या गल्लीमध्ये डुकरं पकडणारे लोक येत होते, तसे कुत्रे पकडणारे लोक आणले पाहिजे. तेले कुठेतरी सुरक्षित ठिकाणी तिकडे नेऊन ठेवा. का तुम्हाला तेले खाऊ घालायचं ते तिकडे खाला. हे रस्त्यावरती भटक्या कुत्र्याचं आज जर समजा ते आपण नसबंदीचं जे काही आहे मी तुम्हाला म्हणलो ते जर समजा सरकारनं आजपासून इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली तर येत्या 10-12 वर्षानंतर त्याचे रिझल्ट दिसायला आपल्याला सुरुवात होईल. म्हणजे आता चालू केलं गप्पा का नाही एका वर्षामध्ये संख्या उतरली असं होणार नाही, तसं होणार नाही. त्याला वेळ लागेल, 10-12 वर्षाचा वेळ लागेल. तेवढा पेशन्स आपल्याला तिथं ठेवणं आहे, परंतु इफेक्ट मात्र पडणार. तर हे बजेटमध्ये ह्या ज्या सुधारणा आहे त्यानं त्या करायला पाहिजे का बा ह्या भटक्या कुत्र्याची नसबंदी करायला पाहिजे, कारण त्याचं खरंच काही म्हणजे मतलब आहे असं मला वाटत नाही. आणि हे जे काही भटके डॉग लवर आहे जे वाटते का आम्ही बहुतच मोठा पुण्याचं काम करून राहिलो, ते मला सांगायचं आहे का भाऊ तू डॉग लवर असशील त्या घरी ने नाही तर काही कर तिकडं खाऊ घाल, आम्हाला काही घेणं देणं नाही, ठीक आहे. पण एखाद्या माणसाच्या अंगावर जर कुत्रा धावून जात असेल त्याला चाव आले तर तो माणूस तर त्या कुत्र्याला भाऊ मारणच. तिथं तू त्या माणसाच्या बाजूनं उभं राहा. तिथं म्हणत असेल का नाही तू कुत्र्याला कसं मारलं, मी प्राणीदया भूतदया, तर भाऊ तुले या डॉग लवरची बी कनपडं शेकले पाहिजे मग अशा, ठीक आहे. कारण आपल्याला माणूस महत्वाचा का कुत्रा हे आपल्याला ठरवून घेणं आहे. नाही माझ्यासाठी तरी माणूसच महत्वाचा आहे आणि मी स्वतःचा जीव तिथं वाचवण्याचा प्रयत्न करेन. मी असा उभा राहणार नाही, त्या कुत्र्याला चाव म्हणणार नाही. प्राणीदया ते नंतर, पहिले भाऊ स्वतःची दया. ज्याला स्वतःची दया येते तो पहिले स्वतःला वाजवण्याचा प्रयत्न करेन. मग भटका डॉग लवर बी आला तर मग त्या डॉग लवर बी कनपटाले मी मागं पुढं तिथं पाहणार नाही. तर मग आपल्या व्हिडिओचा आजचा मुद्दा असा होता की भटक्या कुत्र्याची जी काही संख्या आहे त्याच्यावर आपण नागरिक म्हणून मी काहीतरी ॲक्शन घेतल्या पाहिजे. आपलं काय जे काय करावं ते सरकारनंच करावं. अरे कोट्यवधी सरकार करणार आहे आणि सरकारनं करावं याच्यासाठी आपल्याला तर काहीतरी पुढाकार घ्यायला लागेल. आपण जर समजा एखादी मोहीम काढली, समजा तिथं सरकारने जर रिक्वेस्टा केल्या का बा असं करा तर सरकार त्याच्यावर तर काहीतरी उपाययोजना करन किंवा उपाययोजना करण्याचा विचार करन. पण आपण जर बसून राहिलो आम्हाला कुत्रा चावलाच नाही, चावल्यावर मग पाहू. अरे भाऊ चावल्यावर कधी रेबीज होईन आणि कधी तू गचकशील तो तुला बी माहीत पडणार नाही. तुम्हाला खोटं नाही सांगत, या भटक्या कुत्र्यामुळं माई गाडी एकदा स्लिप झाली होती, माया बी हाताचं फ्रॅक्चर झालं होतं. इथं 15 दिवस हात बिलकुल असा प्लास्टर बंदी होता या भटक्या कुत्र्यामुळं. तिथं तो कुत्रा जर मला सापडला असता तर भाऊ त्या कुत्र्याचं तंगडं मी तोडलं असतं, पण ते नाही सापडला कारण गाडी माय उरावर होती. का कुत्र्याच्या मागं पळणारा मी तिथं. तर हे भटक्या कुत्र्यावरती काहीतरी प्रिकॉशन आणला पाहिजे, कारण दिवसेंदिवस ह्या ज्या काही घटना आहे की कुत्रे अटॅक करून राहिले असं झालं तर त्या घटना दिवसेंदिवस वाढून राहिल्या आणि ह्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहेत. मग त्या घटना जर समजा आपल्याला कमी करायच्या असतील त्या भटक्या कुत्र्यावरती प्रतिबंध आपल्याला आणावं लागणार आहे. आणि सरकार जर समजा उपाययोजना करत नसेल तर ॲज ए नागरिक म्हणून सुजाग नागरिक म्हणून आपल्याला सरकारले त्याच्यावरती उपाययोजना करा हे आपल्याला प्रेशर आणावं लागणार आहे. तर तुम्ही ना आता पहा या भटक्या कुत्र्यासोबत काय करायचं ते बी तुमचं तुम्ही ठरवा, कारण तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि या भटक्या डॉग लवर सोबत काय करायचं जे की असे मधात येते उपटसुंब आपण त्यांना म्हणू शकतो का बा कसं काय तुम्ही कुत्र्याला मारले, त्या डॉग लवर सोबत बी काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवू शकता. पण मी तर म्हणेन का या भटक्या कुत्र्याची संख्या नक्कीच या समाजामधून कमी झाली पाहिजे, कारण त्याचा काही उपयोग नाही आहे. आणि मला जर एखादा भटकं कुत्रं भुकलं किंवा चावलं तर भाऊ मी तर तंगडं तोडन, मग पाहतो कोणता डॉग लवर का म्हणते तर, ठीक आहे.
बाकी आता जास्त मी काही बोलत नाही. भटक्या कुत्र्यापासून आणि भटक्या डॉग लव्हरपासून सुरक्षित राहा. धन्यवाद.